भाई 1 मिनिट जरा ऐक ना, जरा विचार कर. मी काय आज तुला कुठला मोटिवेशनचा डोस देणार नाही, पण तुझ्यासमोर एक शॉकिंग रिअलिटी मांडणार आहे. प्लीज जरा लक्ष देऊन ऐक. जमलं तर व्हिडिओ शेवटपर्यंत नीट बघ. ओके. मला एक गोष्ट सांग की तुला लहानपणापासून काय शिकवलंय की रात्रंदिवस मेहनत कर, हार्डवर्क कर, मग तुला सक्सेस नक्की मिळेल. पण भावा, हे अर्धवट सत्य आहे माझ्या मते. कारण तू कधी रस्त्यावर 12 तास उन्हात दगड फोडणाऱ्या किंवा पोती उचलणाऱ्या त्या माणसाला बघितलेस का? मला सांग, जगात त्याच्यापेक्षा हार्डवर्क कोण करत असेल का रे? पण मग तरी सुद्धा तो माणूस श्रीमंत किंवा सक्सेसफुल का नसेल? बिकॉज हार्ड वर्क विदाउट डायरेक्शन इज जस्ट एक्सप्लॉयटेशन. आंधळेपणानं राबणं म्हणजे सक्सेस नाही भाई. आपल्या पोरांची अडचण काय माहितीये का? पोरं एका फालतू किंवा आउटडेटेड कामात 10 तास घालवतील आणि घरी येऊन छाती ठोकून सांगतील मी आज खूप मेहनत केली. पण भावा, तू मेहनत कोणत्या गोष्टीवर केलीस? ज्या गोष्टीची मार्केटमध्ये व्हॅल्यूज नाही त्या गोष्टीवर तू 10 तास काय 10 वर्ष जरी घालवलीस तरी तुझी ग्रोथ आणि तुझा इन्कम तिथंच अडकून राहणार आहे. या माइंडसेट ट्रॅपला समज मेरे भाई. हार्डवर्कपेक्षा महत्त्वाचं असतं वेअर यू अप्लाय युअर एनर्जी. तू तुझा वेळ आणि तुझी मेहनत कोणत्या स्किल्सवर, कोणत्या बिझनेस मॉडेलवर, कोणत्या सिस्टमवर लावतोयस ना, त्यावर ठरतं की तू आयुष्यात पुढे जाणार आहेस की तू आयुष्यभर एका चक्रात फिरत राहणार आहेस. किती भयंकर गोष्ट आहे ना ही भाई. पर्स्पेक्टिव्ह शिफ्ट कर मेरे भाई. दृष्टिकोन बदल. हा फक्त गदामजुरी करून काहीच उपयोग नाही. स्मार्ट व्हायला शिक, स्किल्स डेव्हलप करायला शिक. मार्केटमध्ये टेक्नॉलॉजी काय चालली आहे, डिजिटल सिस्टम्स काय आहेत, AI आणि ॲटोमेशनचा वापर करून 1 तासाचं काम 10 मिनिटात कसं करायचं हे शिक भाई. वर्क स्मार्ट, नॉट जस्ट हार्ड. कष्टाला जेव्हा योग्य दिशेची जोड मिळते ना, तेव्हाच खऱ्या अर्थाने फायनान्शियल फ्रीडम मिळतो. समज या गोष्टीला भाई. समज. तू 50,000चा फोन घेऊन दिवसभर काम करून, कष्ट करून, हार्डवर्क करून थकशील, पण त्याच फोनला कामाला लावून एक स्वतःची स्मार्ट सिस्टम कशी तयार करायची हा माइंडसेट ठेवायची तुझी तयारी नसते. ट्राय टू अंडरस्टँड ब्रो. बैल बनून नांगर ओढण्यापेक्षा ट्रॅक्टर चालवायला शिक भाई. दुनिया कुठची कुठं गेली आहे हा विचार पहिला बदल आणि हे आंधळे कष्ट करायचं थांबव. आणि हे जर नाही शिकलास ना तर तुला कसा राबवून घ्यायचा हे या सिस्टमला चांगलंच माहिती आहे.